बातमीपत्रात आता पाहूया की दिल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धोका आढावा. मराठी बोलणार नाही, काय करायचं ते करून घ्या असं वक्तव्य करत महाराष्ट्रामध्ये वादाची ठिणगी टाकणारे मुंबईतील गुंतवणूकदार सुशील केडिया यांनी अखेर माफी मागितली आहे. सुशील केडिया यांचे कार्यालय मनसे सैनिकांनी आज सकाळीच फोडलं होतं. त्यानंतर सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांची माफी मागितली आहे. या संदर्भात केडिया म्हणाले की मला माफ करा, माझं वक्तव्य मी मागे घेतो, मात्र राज्यातील खराब झालेलं वातावरण ज्यांना शक्य असेल त्यांनी नीट करा अशी मागणी त्यांनी केली आहे. यासाठी त्यांनी एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील त्यांनी मराठी जनतेची आणि राज ठाकरे यांची माफी मागितली आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी सुप्रसिद्ध व्यावसायिक सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं आहे. केडिया यांनी परवा एका पोस्टद्वारे मी मराठी बोलणार नाही असं ठणकावून सांगितलं होतं. तसेच तुम्हाला काय करायचं ते करा असं आव्हानही त्यांनी राज ठाकरे यांना दिलं होतं. त्यांच्या या विधानामुळे संतप्त झालेल्या मनसे सैनिकांनी आज सकाळी त्यांच्या कार्यालयावर दगडफेक केली होती. मागील 30 वर्षे मी मुंबईत राहिलो, त्यानंतरही मला मराठी भाषा फारशी कळत नाही. तसेच तुम्ही ज्या प्रकारे गैरवर्तन करत आहात हे पाहता तुमच्यासारख्या लोकांना मराठी माणसांची काळजी घेण्याचं नाटक करण्याची परवानगी दिली जात राहील. तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही अशी प्रतिज्ञा करतो. काय करावे लागेल बोल असं सुशील केडिया यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. केडिया यांनी आपलं हे ट्विट थेट राज ठाकरे यांनाही टॅग केलं होतं. त्यामुळे या प्रकरणी मोठा वाद निर्माण झाला होता. हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या मुद्द्याने आता मराठी विरुद्ध अमराठी असं रूप घेतलंय. मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठीच्या मुद्द्यावर मीरा रोड इथं एका परप्रांतीय दुकानदाराला मारहाण केली होती. त्यानंतर कॅडिओमोनिमिक्सचे संस्थापक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचणारे विधान केले. या घटनाक्रमामुळे वातावरण तंग झालं असताना आता काली सेनेचे अध्यक्ष स्वामी आनंद स्वरूप यांनी ठाकरे बंधूंना आपल्याला हात लावून दाखवण्याचं आव्हान दिलंय. ठाकरे बंधू, मी मुंबईत येतोय, अवकात असेल तर मला हात लावून दाखवा, तुमचा हात तोडला नाही तर पहा असं त्यांनी म्हटलंय. स्वामी आनंद स्वरूप यांनी एका व्हिडिओ पोस्टद्वारे म्हटलंय की महाराष्ट्रात राका आणि साका अर्थात राज आणि उद्धव ठाकरे हे जे दोन भाऊ आहेत त्यांच्या छोट्या छोट्या गँग आहेत. ते आता सत्तेपासून खूप दूर आहेत. अजाण ही अरबीत नव्हे तर मराठीत द्या असं मुस्लिमांना सांगण्याची त्यांच्यात हिंमत आहे का? त्यांची अवकात आहे का मुस्लिमांवर बोलण्याची? साधे भोळे मजूर 2000 किलोमीटरवरून मुंबई महाराष्ट्रात येऊन आपली उपजीविका चालवतायत. त्यांना एकटे गाठून मारलं जात आहे, त्यांचा छळ केला जातोय. राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत, माझं तुम्हाला खुलं आव्हान आहे. मी लवकरच मुंबईत येईल, तिथं उभं राहून हिंदीत बोलेन. मला कोण थांबवतो ते पाहतो. तुमची अवकात असेल तर मला हात लावून दाखवा. तुमचा हात शरीरापासून वेगळा केला नाही तर माझं नाव बदला. माझ्या लोकांवर हात उचलता, माझ्या लोकांना मारता, भाषेच्या आधारावर देशाची फाळणी करता. आमच्यासाठी तमिळ, कन्नड, मल्याळम, हिंदी, भोजपुरी, मराठी आदी भारतात बोलल्या जाणाऱ्या सर्वच भाषा महत्त्वाच्या आहेत. या सर्व भाषा मिळूनच भारत बनतो. तुम्ही कुणावरही काही लादू शकत नाही. अन्यथा उद्या तुमचे खासदार दिल्लीत आले तर त्यांना पकडून त्यांच्या तोंडाला काळं फासून त्यांचं स्वागत केलं जाईल, त्यांच्या कानशीला थांडली जाईल असं ते म्हणाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या विजयी मेळाव्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. आमच्यात राज आणि उद्धव यांच्यात असणारा अंतरपाठ आज अनाजी पंतांनी दूर केला. आम्ही एकत्र आलोत, एकत्र राहण्यासाठी. हे पाहून अनेक बुवा महाराज आज बिझी आहेत. कुणी लिंबू कापतंय, कुणी टाचण्या मारतंय, तर कुणी गावी जाऊन अंगारे धुपारे करत आहे. कदाचित रेडेही कापत असतील असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी हिंदी सक्ती तुमच्या 7 पिढ्या आल्या तरी आम्ही होऊ देणार नाही असा इशाराही सत्ताधारी भाजपला दिला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, आज बऱ्याच वर्षानंतर राज आणि माझी भेट व्यासपीठावर झाली. आता पंचायत अशी आहे की ते मला सन्माननीय उद्धव ठाकरे असे म्हणाले आणि साहजिकच आहे की त्यांचंही कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलं आहे. म्हणून मी माझ्या भाषणाची सुरुवात करताना सन्माननीय राज ठाकरे आणि जमलेल्या माझ्या तमाम मराठी हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो अशी करतो. राज यांनी अप्रतिम मांडणी केली आहे, त्यामुळे माझ्या भाषणाची गरज आहे असं मला वाटत नाही. आजच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर सर्वांचं लक्ष या भाषणाकडे आहे.
पण आज आमच्या भाषणापेक्षा आमचे एकत्र दिसणे महत्त्वाचे आहे असं मला वाटतं. आज सर्वांनी मराठी भाषेसाठी वज्रमूठ दाखवली. महादेवराव जानकर यांनाही मी बऱ्याच वर्षांनी पाहिलं. पण एक गोष्ट नक्की की आमच्या दोघांमध्ये जो अंतरपाठ होता तो अनाजी पंताने दूर केला. आता अक्षता टाकण्याचंही काही तुमच्याकडून अपेक्षा नाहीत. एकत्र आलोत, एकत्र राहण्यासाठी मला कल्पना आहे की अनेक बुवा महाराज हे बिझी आहेत. कुणी लिंबू कापतंय, कुणी टाचण्या मारतंय, कुणी गावी जाऊन अंगारे थोपारे करत असेल, रेडे कापत असतील. त्या सर्वांना सांगतो की या भोंदूपणाविरोधात आमच्या आजोबांनी लढा दिला होता. त्यांचे वारसदार म्हणून आम्ही तुमच्या पुढे उभे ठाकलो आहोत. मराठी माणसाचा अपमान करणाऱ्यांनी माफी मागावी अशी ठाम मागणी उबाठाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आज त्यांनी जोरदार टीका केली. संजय राऊत म्हणाले की मराठी माणसाला सन्मानाने जगता यावं म्हणून शिवसैनिकांनी संघर्ष केला, तुरुंगवास पत्करला, गुन्ह्यांचे कलंक झेलले. अशा आंदोलकांनी आम्ही राज्यात मराठी अस्मितेचा झेंडा उंच ठेवला. त्यामुळंच काही जण मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर आहेत. त्यामुळं आज आम्हालाच गुंडगिरीचा शिक्का लावण्याचा प्रयत्न केला जातोय असं म्हणत राऊतांनी फडणवीसांना टोला लगावलाय. संजय राऊत म्हणाले की गुजरातच्या बांधवांनी महाराष्ट्रात विकास कामं केली, मग संपत्ती पैसे का नाही कमवले? उपकार करतात का? पारशी समाजाने सर्वात जास्त योगदान केलंय असं बोलून मराठी माणसाचा अपमान करत आहात. मुंबई ही मराठी गिरणी कामगारांच्या घामातून उभी राहिली आहे. ती कोणत्याही धनाढ्य शेटजीच्या पैशातून उभी राहिलेली नाहीये. संजय राऊत पुढे म्हणाले, फडणवीस आणि शिंदेनी मराठी माणसाचा अपमान केल्याबद्दल माफी मागायला हवी. एकनाथ शिंदे तर मंत्रिमंडळातील सर्वात कच्चे मडकं आहे. ते सध्या राजकीय गोंधळात सापडले, त्यामुळं असंबद्ध विधान करत आहेत अशी सडकून टीका राऊतांनी केली आहे. संजय राऊत पुढे म्हणाले, गुजरात महाराष्ट्र एकेकाळी एकच राज्य होतं हे शिंदेंना माहीत नाही. बडोदा, इंदूर, ग्वाल्हेर ही मराठी संस्थानं होती. पण तरीही नरेंद्र मोदी किंवा अमित शहा तिथं जाऊन जय महाराष्ट्र म्हणत नाहीत. योगी आदित्यनाथ देखील जय उत्तर प्रदेशच म्हणतात. मग तुम्हीच मराठी अस्मिता पायदळी तुडवणार का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. सन्माननीय उद्धव ठाकरे म्हणत राज ठाकरेंनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. दोघांची भाषणे संपली की एकत्र आरोळ्या ठोकल्या जायच्या. आज मोर्चा निघाला पाहिजे होता. मराठी माणूस कसा सर्व बाजूने एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणात उभं राहिलं असतं. नुसत्या मोर्चाच्या चर्चेने माघार घ्यावी लागली असं म्हणत राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की मराठी हा मोर्चाचा अजेंडा कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. जे बाळासाहेबांना जमलं नाही ते आज घडलं. आजचा हा मेळावा शिवतीर्थावर व्हायला हवा होता. संपूर्ण मैदान ओसंडून वाहिलं असतं. पाऊस असल्याने जागा मिळत नाही म्हणून हा कार्यक्रम इथे करावा लागला. माझ्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की कोणत्याही वादापेक्षा भांडणांपेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आज जवळपास 20 वर्षानंतर मी आणि उद्धव ठाकरे एका व्यासपीठावरती येत आहोत. जे माननीय बाळासाहेब ठाकरे यांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीस यांना जमलं. राज ठाकरे म्हणाले की मूळ विषय सोडून अनेकांना बाकीच्या गोष्टींमध्ये जास्त रस असतो. सायंकाळी आता चर्चा सुरू होतील की कोण कमी हसलं, कोण कमी बोललं. आजचा हा मेळावा कुणालाही झेंडा न घेता मराठी ही अजेंडा समोर ठेवून घेण्यात आला आहे. महाराष्ट्राकडे कोणी वेड्यावाकड्या नजरेनं पाहायचं नाही. हिंदीचा प्रश्नच नव्हता. अचानक कुठून हा विषय आला. लहान मुलांना हिंदी शिकवावी ही जबरदस्ती तुम्ही करत आहात. कुणाला काहीच विचारायचं नाही. शिक्षण तज्ज्ञांचं मत विचारात घ्यायचं नाही. केवळ आमच्याकडे बहुमत आहे म्हणून आम्ही निर्णय लादणार. तुमच्या हातात सत्ता असेल ती विधान भवनात, रस्त्यावर मात्र आमच्याकडे सत्ता आहे. राज ठाकरे म्हणाले की मी एक पत्र लिहिलं, दुसरं लिहिलं, मग दादा भुसे माझ्याकडे आले. मला म्हणाले की आम्ही काय म्हणतो समजून घ्या, ऐकून घ्या. म्हटलं दादा तुम्हाला एक सांगतो, तुम्ही काय सांगता ते ऐकून घेईल पण ऐकणार नाही. त्रिभाषा सूत्र हे केवळ केंद्र सरकार आणि राज्य सरकारमधील दुवा म्हणून आणण्यात आला आहे. आज सुप्रीम कोर्ट, हायकोर्टात इंग्रजी आहे, तिथे हे सूत्र नाही. केंद्रीय शैक्षणिक धोरणातही हे सूत्र नाही. इतर कोणत्या राज्यातही नाही. महाराष्ट्रात प्रयोग करून पाहिला. दक्षिणेतील राज्य तर यांना विचारतही नाही. पण महाराष्ट्र पेटून उठला की काय होतं हे सत्ताधाऱ्यांना दिसलं असेल, त्याशिवाय का माघार घेतली.
अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलंय की भारत मुदतींवर आधारित व्यापार करार करत नाही. गोयल म्हणाले, भारत अमेरिकेसोबतचा व्यापार करार तेव्हाच स्वीकारेल जेव्हा तो अंतिम होईल आणि राष्ट्रीय हिताचा असेल. गोयल यांनी शुक्रवारी सांगितलं की अमेरिकेव्यतिरिक्त भारत युरोपियन युनियन, न्यूझीलंड, ओमान, चिली आणि पेरूसह विविध देशांशी मुक्त व्यापार करार व चर्चा करत आहेत. अमेरिकेसोबत अंतरिम व्यापार कराराच्या प्रश्नावर गोयल पुढे म्हणाले, हे तेव्हाच होईल जेव्हा दोन्ही पक्षांना फायदा होईल. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही गोयल यांच्या विधानावर भाष्य केलंय. त्यांनी शनिवारी एक्सवर लिहिलंय की पियुष गोयल कितीही छाती ठोकत असले तरी मी जे सांगतो त्याकडे लक्ष द्या. मोदी ट्रम्पच्या टॅरिफ डेडलाईन समोर झुकतील. 2 एप्रिल रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातील आयातीवर 26% अतिरिक्त प्रत्युत्तरात्मक शुल्क लादलं. तथापि ते 90 दिवसांसाठी म्हणजेच 9 जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आलं. अंतिम मुदतीपूर्वी भारत आणि अमेरिकेने अंतरिम व्यापार कराराला अंतिम रूप देण्यास सुरुवात केली आहे. भारत आणि अमेरिकेतील अंतरिम व्यापार करारावर सुरू असलेल्या चर्चा अंतिम टप्प्यात आहेत. मुख्य वाटाघाटीवर राजेश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळ अमेरिकेहून परतलं आहे. तथापि शेती आणि ऑटोमोबाईल क्षेत्राशी संबंधित मुद्द्यांवर एकमत होणं अद्याप बाकी आहे. ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. ते दोघे एकत्र येत असतील तर चांगली गोष्ट आहे. आमच्या शुभेच्छा आहेत. दोघे भाऊ एकत्र यावे, एकत्र राहावे. आवश्यक असेल तर 2 पक्षाचा एक पक्ष करावा, असं वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. सुधीर मुनगंटीवार पुढे बोलताना म्हणाले की मराठी माणसांसाठी इंग्रजी शिकणं हा अभिमान आणि पराक्रम आहे, पण हिंदी शिकणं म्हणजे मराठीचा अवमान, हे मात्र अजून मला समजलेलं नाही. कदाचित अजून 50 ते 100 पुस्तकं वाचली की ते माझ्या लक्षात येईल, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की मराठी या विषयावर दूरपर्यंत काही राजकारण झालेलं नाही. हा गैरसमज का पसरवला जात आहे? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एक समिती नियुक्त करण्यात आली होती. त्रिभाषा सूत्रानुसार हिंदी भाषा ही 5वी पासून सक्तीची आहे. ती 1ली पासून मराठी आणि इंग्रजी सोबतच बालवयातच 3री भाषा सुद्धा शिकवता यावी म्हणून उद्धव ठाकरे यांनी नियुक्त केलेल्या समितीने शिफारस केली. मराठी इंग्रजी सोबतच 1ल्या वर्गापासून हिंदी शिकवली तर शिकवता येते. यात मराठीचा काय संबंध? मराठी अनिवार्य आहे आणि राहणारच आहे, याबद्दल कुठेही प्रश्नचिन्ह नाही. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की काँग्रेसनं स्पष्ट केलं आहे की ठाकरे बंधू जर एकत्र आले तर आपण यांच्यासोबत जायचं नाही. या वातावरणामध्ये कारण नसताना राज्यात गैरसमज कसे पसरतील हे महत्त्वाचं आहे. एकनाथ शिंदेंनी जय गुजरात म्हटलं म्हणून वादंग निर्माण करण्याचं काम काय करत आहे? राष्ट्रगीत म्हणताना सर्वच जण राज्यांचा आपला जय जयकार करतोच ना. प्रतिज्ञा म्हणत असताना आपण भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत असं म्हणतो ना. आम्ही सर्व एक आहोत. जय गुजरात आणि जय उत्तर प्रदेश म्हटलं म्हणून आम्ही छोटे होतो का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी न्यायालयात युक्तिवाद केला की AJL असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडचे कर्ज फेडणे हा एक वैध व्यावसायिक निर्णय होता. कायद्याने प्रत्येक कंपनीला त्यांचे कर्ज फेडण्याचा अधिकार आहे आणि आम्ही तेच केले. AJLची मालमत्ता अजूनही आमच्याकडे आहे आणि कोणतेही हस्तांतरण झालेले नाही. सिंघवी यांच्या मते AJLचे 90 कोटी रुपयांचे कर्ज यंग इंडियन नावाच्या एका नॉन प्रॉफिट कंपनीने घेतले होते, जेणेकरून AJL कर्जमुक्त होऊ शकेल. हा खटला मनी लॉन्ड्रिंगच्या श्रेणीत येत नाही, कारण यात कोणताही व्यवहार होत नाही, पैशाचा गैरवापर होत नाही आणि नफ्याचे वितरण होत नाही. सिंघवी यांनी विचारले की जर AJLचे कर्ज टाटा किंवा बिर्लासारख्या औद्योगिक घराण्यांनी घेतले असते तर त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप झाला असता का? या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी कोणत्याही अधिकृत व्यक्तीने तक्रार दाखल केलेली नाही आणि सुब्रमण्यम स्वामी या प्रकरणात अधिकृत नाहीत. यंग इंडियन निकाल आणि ईडीच्या तपासात 11 वर्षांचे अंतर आहे, तर स्वामींच्या तक्रारी आणि ईडीच्या खटल्यात 8 वर्षाचे अंतर आहे. सोनिया गांधींचे युक्तिवाद ऐकल्यानंतर विशेष न्यायाधीश विशाल गोंगणे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे युक्तिवाद ऐकण्यासाठी खटला सूचीबद्ध केला आहे.
सिंघवी यांनी स्पष्ट केले की यंग इंडियन ही एक नफा न मिळवणारी कंपनी आहे, जी नफा, पगार किंवा बोनस वितरित करू शकत नाही आणि तिचे सर्व उद्दिष्ट पारदर्शक आणि कायदेशीर आहेत. एजेएलकडे अनेक दशकापासून संपूर्ण भारतात मालमत्ता आहेत आणि कोणत्याही मालमत्तेची मालकी हस्तांतरित केलेली नाही. एजेएलला निधीची नितांत गरज होती आणि काँग्रेसने कर्ज देऊन ती पुन्हा जिवंत केली.